नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज आहे माघी पौर्णिमा. या पौर्णिमेला दांडी पौर्णिमा असं पण म्हणतात. तर बघा मंडळी, आज आहे माघी पौर्णिमा आणि आजचा वार सुद्धा रविवार आहे आणि नक्षत्र आहे पुष्य. आणि त्यामुळंच रवी पुष्य हा शुभ योग जुळून आलेला आहे. आणि म्हणूनच आपल्याला आज माघी पौर्णिमेच्या निमित्तानं, दांडी पौर्णिमेच्या निमित्तानं या शुभ योगाचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे. आज काय काय केल्यानं शुभ फळ आपल्याला मिळणार आहे, त्याचबरोबर आज एक गोष्ट आवर्जून करायची आहे. ती कोणती ते मी पुढे सांगणारच आहे. त्यासाठी तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता ही माघ पौर्णिमा, दांडी पौर्णिमा कशी साजरी करतात ते पण मी तुम्हाला सांगतेच, पण त्या अगोदर आजची ही पौर्णिमेची जी तिथी आहे, ही तिथी पहाटे सुरू झालेली आहे आणि ही तिथी उद्या म्हणजे 3 फेब्रुवारीला मध्यरात्रीनंतर संपणार आहे. बघा मंडळी, माघ पौर्णिमेला महाकुंभासारख्या शाही स्नानाला सुद्धा फार महत्त्व आहे. याला माघी स्नान पण म्हणतात. आता हे माघ स्नान घरच्या घरीच आपल्याला सोप्या पद्धतीने कसं करायचं ते अगोदर सांगते. कारण काय होतं, प्रत्येकाला हे माघी स्नान, शाही स्नान करायला जाणं हे शक्य होत नाही. तर ते घरच्या घरीच कसं करायचं, तर बघा अगदी सोपं आहे. आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि आंघोळीचं पाणी जे आहे ते अगदी कोमट ठेवायचं. आणि जर तुम्हाला थंड पाण्याने आंघोळ करणं जर शक्य झालं तर पाणी थंड ठेवा. स्नान करताना पूर्वेकडे तोंड येईल अशा पद्धतीने बसा आणि स्नान करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट, सप्तनद्यांचा उच्चार करा. सप्तनद्यांची नावं घ्या आणि त्यांना आवाहन करा. असं म्हणतात की या दिवशी म्हणजे माघी पौर्णिमेला स्नान, दान आणि विष्णू पूजा केल्यानं अखंड पुण्यप्राप्ती होते आणि जीवनात सुख समृद्धी येते. आज रवी पुष्य योग जुळून आलेला आहे, त्याचबरोबर इतरही योग जुळून आलेले आहेत. त्यामुळं फळ अधिक मिळणार आहे हे नक्की. म्हणूनच आजचा दिवस हा स्नान आणि दान यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी अनेक उपाय करण्याजोगे असतात किंवा ते करायचे असतात. ज्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्रबळ कमी आहे त्यांना सुद्धा इथं मी एक उपाय सांगणार आहे, तो जरूर करा. तो उपाय केल्यामुळं पत्रिकेतील चंद्र प्रबळ होतो. त्या अगोदर दांडी पौर्णिमेची माहिती सांगते, म्हणजे आमच्याकडं कशी दांडी पौर्णिमा साजरी करतात. माघी पौर्णिमेपासूनच म्हणजे दांडी पौर्णिमेपासून दिवस हा मोठा होत जातो. तसं तर उत्तरायण सुरू झालं तेव्हापासूनच दिवस थोडा थोडा मोठा होत जातो. पण आमच्याकडं मी अगदी लहानपणापासून पाहत आले, या दांडी पौर्णिमेच्या दिवशी एक विशेष पूजा करतात संध्याकाळी. ती पूजा कोणती, तर गावामध्ये मारुतीच्या मंदिरासमोर एक लाकडी दांडा रोवून त्याची विधिवत पंचोपचार पूजा करतात आणि नैवेद्य दाखवतात. आणि जुनी वयस्कर मंडळी अशी म्हणत आलेली आहे की ती सांगतात की हा दांडा रोवून त्याची पूजा करतो ना, तर तसा आजपासून दिवस एक एक दांडा दिवस मोठा मोठा होत जातो, अशी धारणा आहे. आमच्याकडे अजूनही ही पूजा करतात. तुमच्याकडे अशी पूजा करतात का हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हेच कारण असावं की ह्या पौर्णिमेला दांडी पौर्णिमा असं पण म्हणतात. ही परंपरा, प्रथा अजूनही बऱ्याच गावागावात पाहायला मिळते. आणि आज हेच माघी पौर्णिमेचं औचित्य साधून आपल्याला काही छोटे छोटे पण खास उपाय आपल्याला करायचे आहेत. घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करा. असं स्नान केल्यामुळं पापक्षय होतो. स्नान झाल्यानंतर तुळशीला तुपाचा दिवा लावावा. या दिवशी गरजूला जीव घाला, त्यामुळं पितृदोष कमी होतो. त्याचबरोबर आर्थिक अडचणी सुद्धा दूर होतात. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं, दर पौर्णिमेला केलं जाणारं सत्यनारायण पूजन करून लक्ष्मीनारायणांची पूजा करून त्यांच्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. ही पूजा संध्याकाळी प्रदोषकाळी करायची असते. ह्या पूजेच्या वेळी सुद्धा एक तुपाचा दिवा आठवणीने जरूर लावा. आजच्या दिवशी पितरांसाठी तर्पण पण करतात, त्यामुळं पितरांना शांती मिळते. आता सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय सांगणार आहे, ज्यामुळं पत्रिकेत जर चंद्रबळ कमी असेल तर तो चंद्र प्रबळ होतो. जरूर ऐका आणि हे छोटे छोटे उपाय करायला अगदी सोपे आहेत, जरूर करा. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य देतात, पण हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये.
सूर्याला अर्घ्य देतात हे सर्वांनाच माहिती आहे. पण फार कमी लोकांनाच माहिती आहे की पौर्णिमेला चंद्रदेवाला सुद्धा अर्घ्य देतात. चंद्रदेवाला अर्घ्य देताना एका तांब्याच्याच तांब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षदा टाकाव्यात आणि ओम सोम सोमाय नमः असं म्हणत चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचं. या दिवशी उपवास करून फक्त दूध घेतल्यास ग्रहदोष शांत होतो असं म्हणतात. प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. माघी पौर्णिमेचं महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं आहे. म्हणूनच या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष असं महत्त्व आहे. आणि चंद्रदेवाला अर्घ्य देणं तुम्हाला जर ह्या पौर्णिमेला नाही शक्य झालं तर पुढच्या पौर्णिमेला सुद्धा तुम्ही ते देऊ शकता. तरी चला, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ.